रत्नागिरीच्या आध्यात्मिक परंपरेत आज एका सुवर्ण क्षणाची भर पडली। झाडगाव येथील श्री जुगाई मंदिरात श्री शाकंभरी देवी उत्सवाचे यंदा 20वे वर्ष मोठ्या दिमाखात साजरे करण्यात आले। विशेष म्हणजे 2 दशकांच्या या निरंतर परंपरेत आजही तोच उत्साह आणि भक्ती पाहायला मिळते। शहरातील झाडगाव येथील ग्रामदैवत श्री जुगाई मंदिरात सावंत साळुंखे खोत परिवारातर्फे साजरा होणाऱ्या श्री देवी शाकंभरी उत्सवाने यंदा 20व्या वर्षात यशस्वी पदार्पण करून पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हा द्विदशक सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला। गेल्या 2 दशकांपासून सावंत साळुंखे परिवार अत्यंत श्रद्धेने हा उत्सव साजरा करत आहे। देवीच्या शाकंभरी रूपाची मांडणी करण्यासाठी विविध प्रकारच्या भाज्यांचा वापर करून गाभारा सुशोभित करण्यात आला होता। तसेच सकाळी मंत्रोपचारात देवीची अभिषेक पूजा झाल्यानंतर या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले सुहासिनी आणि कुमारिका पूजन पार पडले। यावेळी मंत्रघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। यावेळेस देवीच्या कृपेने आणि भक्तांच्या सहकार्याने ही सेवा अखंड सुरू आहे अशा भावना आयोजकांनी व्यक्त केल्या। दर्शनासाठी झाडगावसह रत्नागिरी शहरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सावंत साळुंखे कुटुंबियांची कुलस्वामिनी श्री देवी शाकंभरी बदामी या ठिकाणी आहे। परंतु आमच्या मूळ पुरुषाने तुकोजीराव सावंत साळुंखे यांनी रत्नागिरी झाडगाव या ठिकाणी आपलं प्रस्थान स्थापन केलं आणि त्यानंतर त्यांनी श्री देवी जुगाईची स्थापना केली आणि ती जुगाई म्हणजे श्री शाकंभरी देवीचं हे रूप असून आम्ही गेली 20 वर्ष सर्व सावंत साळुंखे खोत झाडगाव परिवार या ठिकाणी श्री देवी जोगेश्वरी मंदिरामध्ये पौष पौर्णिमा शाकंभरी उत्सव हा साजरा करीत आहोत। त्यासाठी मुंबई, पुणे या विविध ठिकाणावरून आमची सावंत मंडळी या ठिकाणी येत असतात आणि चांगला मंत्रोपचार, भक्तिभावे आणि होम हवन करून हा उत्सव आम्ही साजरा करीत असतो आणि ह्या उत्सवाला दरवर्षी मिळणारा प्रतिसाद पाहता खूप आनंद होत असतो आणि चांगलं देवकार्य आमच्या हातून घडत असते। हा उत्सव आम्ही 20 वर्ष करीत आहोत आणि असाच हा दरवर्षी चालू राहणार आहे आणि त्यासाठी आम्हाला प्रत्येक म्हणजे रत्नागिरी शहरातून आणि विविध बाहेरून आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्यामुळे हा उत्सव जास्तीत जास्त जोरात आम्ही करत आलेले आहोत। योगदान हे सर्व आपल्या रत्नागिरीतील जनतेचं, तसंच मी विशेष आभार मानेन ते श्री भैरी देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष महोदय श्री मुन्ना सुर्वे आणि इतर त्यांचे सर्व सहकारी यांना मी त्यांचा धन्यवाद देईन। कारण हा उत्सव साजरा करत असताना त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचं आम्हाला अडचण केली नाही। वेळोवेळी त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। अगदी कोरोना काळातसुद्धा ट्रस्टीने आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या ह्या असलेल्या पाठिंब्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोचलेले आहोत आणि आम्ही आमच्या कुलस्वामिनीची सेवा अगदी शांतपणे आणि आनंदाने उत्साहाने करीत आलेले आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।